जगामध्ये भारत हा युवकांची सर्वात जास्त संख्या असलेला देश आहे आणि त्यामध्ये युवकांचा सहभाग किती आहे, युवकांचं पार्टिसिपेशन आहे हे आपल्या देशाच्या निर्मितीमध्ये नेहमीच ऊर्जावान राहिलेलं आहे. पण त्यांचा सहभाग हा किती पुढे येतो, त्यांचं नेतृत्व हे किती पुढे येतो, ह्याला धरून पुष्कळ प्रश्न आहे. अनुभव शिक्षा केंद्राचे जे 6 व्हॅल्यूज आहेत, तो हे 6 व्हॅल्यूज ह्याचा गाभा आहे. सामाजिक न्याय, लैंगिक समानता, लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता, हॉनेस्टी आणि इंटिग्रिटी, पर्यावरण न्याय, श्रमप्रतिष्ठा, ह्या व्हॅल्यूजच्या बळावर अनुभव शिक्षा केंद्राची जी गाडी आहे ती रुळावर चालते. युवकांच्या नेतृत्वाला समोर आणण्यासाठी आणि त्या नेतृत्वामधून जे आपण बोलतो की समाजाची रचना आपल्याला बनवायची आणि ही समाजाची रचना संविधानाच्या माध्यमातून आपल्या अधिकाराला घेऊन पुढे जावी, तर ती रचना ही अनुभव शिक्षा केंद्राच्या माध्यमातून होते. त्यामध्ये सगळे जे होणारे निर्णय आहेत ते लोकशाही पद्धतीने घेतले जातात. त्यामध्ये कुठच्या एका प्रांताचे, एका जागेचे, एका धर्माचे, एका जातीचे लोक नाहीत. हे सगळे युवक वेगवेगळ्या माध्यमातून एकत्र येऊन ते ह्या जातीची धर्माची जी कुंपणं आहेत ती तोडून ते लोक पुढे येतात आणि ते लोक एकत्रपणे पुढे जातात. ह्याच्यामध्ये फक्त मुलीच नाहीत, तर त्यासोबत ट्रान्सजेंडर आणि ह्यांचा सहभाग पण ह्याच्यामध्ये वाढतो आहे. तर ती जी लैंगिक समानता ह्यामध्ये कशी होऊ शकेल, तो एक प्रयत्न आहे. जिंदाबाद साथी, मैं आसमा और अनुभव शिक्षा केंद्र की प्रक्रियाओं से ही मेरी शुरुआत हुई है. अनुभव शिक्षा केंद्र युवतियों के लिए जो प्लेटफॉर्म है, ये सिर्फ बस्ती स्तर पर नहीं, युवतियाँ इसके साथ सहभागी होकर बस्ती स्तर से पॉलिसी स्तर में किस तरीके से सहभागी हो सकती हैं, अपने रोज़मर्रा की ज़िंदगी में किस तरीके से संवैधानिक वैल्यूज़ के साथ समाज परिवर्तन के कार्य में आगे बढ़ रही हैं. जिस तरीके से मैंने प्रक्रियाओं में सहभाग लिया था, तो मेरा पहला सत्र था माय बॉडी माय राइट्स. इसी तरीके से जो सत्र बहुत इम्पॉर्टेंट है, हमारी ज़िंदगी से जुड़े हुए हैं और रोज़मर्रा की ज़िंदगी में हमें किस तरीके से इन सत्रों के माध्यम से अपनी ज़िंदगी को बेहतर बनाना है, यह सीखते हुए अनुभव शिक्षा केंद्र में युवतियों का सहभाग सिर्फ सहभागिता लेवल पे ना करके वो लीडरशिप में आगे बढ़ रही हैं और अपनी भूमिकाएं निभा रही हैं. जिंदाबाद. मी मोहिनी पुष्पविलास कांबळे. सलग 3 वर्ष झाले मी अनुभव शिक्षा केंद्राशी जोडलेली आहे. म्हणजे माझी जी पुढे येण्याची जी क्षमता होती ती कुठेतरी मागे पुढे होत होती. तिथं गेल्यानंतर असं समजलं की ज्या आपल्या कलावंतांना तिथं वाव देण्यात आला आणि गावामध्ये या गोष्टीचा मी प्रचार केला, ग्रुप तयार केले आणि ग्रुपच्या माध्यमातून सर्वांमध्ये एक अवेअरनेस निर्माण झाली. सरपंच अथवा यांच्याशी भेट गेल्यानंतर गावामध्ये एसकेचे खूप कार्यक्रम राबवले. 3 वर्षाच्या माध्यमातून गावामध्ये खूप सारी प्रगती झाली असं मला वाटते आणि ह्याच गोष्टी एसकेच्या माध्यमातून सर्वजण पुढे आले पाहिजे असं मला वाटते. आणि एसकेमध्ये मोहिनी जुळल्यानंतर मी तिच्यापासून काही थोडंफार शिकली. मी बचत गटामध्ये काही काम केलं. मी आता मोहिनीच्या मतदानामुळे मी आता ग्रामसंघाचे अध्यक्ष आहे. माझ्या गावात 15 गट आहे, त्यामध्ये मी अध्यक्ष आहे. अनुभव शिक्षा केंद्र हे महाराष्ट्रातल्या 21 जिल्ह्यासोबत काम करतं. 21 जिल्ह्यामध्ये 3 रिजन आहेत: मुंबई, कोकण, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ. वेगवेगळे जे अनुभव कट्टे आहेत ते आपल्या जिल्ह्यामध्ये तयार होतात. प्रत्येक जिल्ह्यामध्ये 3 तालुक्यामध्ये आपण काम करतो. ह्या 3 तालुक्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये 10 गावामध्ये आपण जास्तीत जास्त जाण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामध्ये कॉलेजेस पण असतात. ह्या तालुका समितीमधून जे युवक पुढे जातात त्यांना घेऊन आपण एक डिस्ट्रिक्ट जिल्हा समिती बनवलं जातं. ही जिल्हा समिती मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर म्हणजे ह्या ठिकाणी वेगवेगळ्या 21 जिल्ह्यामध्ये आपण गठन केलेली आहे. ह्या सर्व जिल्ह्यामधून जे युवक पुढे येतात त्याची एक राज्य समिती बनते. राज्य समिती हा युवकांचा एक सर्वात मोठा आधार आहे. राज्य समिती हे युवकांचं एक मोठं व्यासपीठ आहे आणि ही निर्णय प्रक्रियेची एक ताकद आहे की जी अनुभव शिक्षा केंद्राने तयार करायचा प्रयत्न आहे. तो अनुभव शिक्षा केंद्र में हमारे कुछ प्लेटफॉर्म्स हैं जो हमने पिछले कुछ सालों से बिल्ड किए हैं, जो कि है चलता कट्टा और बोलता कट्टा. अलग अलग हिस्टोरिकल प्लेसेस या अलग अलग फोर्ट्स को जो अटैच हमारा हिस्ट्री है जो छत्रपति शिवाजी महाराज से कनेक्टेड है, कैसे वो हिस्ट्री को आज के तारीख में थोड़ा ट्विस्ट करके मैनिपुलेट करके लोगों के सामने रखा जा रहा है. तो वो जो प्रॉपर हिस्ट्री है वो कैसे हम जो यूथ है आज के वो यंग पीपल के सामने रख पाए, तो
तो बोलता कट्टा ये एक प्योरली स्टडी सर्कल है। तो वो ऐसे अलग अलग टॉपिक्स बोलता कट्टा में होते हैं, जहाँ पर सिमिलरली हर महीने में हम कोई एक सेशन ऑर्गेनाइज करते हैं ऑनलाइन या ऑफलाइन। और एक प्लेटफॉर्म में लास्ट ईयर से बिल्ड करना शुरू किया है, जहाँ पर हम जो एस्टैब्लिश्ड या जो एस्टैब्लिशिंग आर्टिस्ट है उनको इनवाइट करें और वो अपना आर्ट लोगों के सामने रख सके अलग अलग माध्यमों से। तो वो एक हमारी कोशिश है एंड उसी को लेके हम सांस्कृतिक कट्टा भी अलग अलग बस्तियों में अलग अलग रीजन्स में बिल्ड कर रहे हैं। तो जो हम कहते हैं कि अनुभव शिक्षा केंद्र ये यूथ का प्लेटफॉर्म है, यूथ ने बनाया हुआ अपने लिए, तो वो कहीं ना कहीं हमें प्लेटफॉर्म के थ्रू भी सच होता हुआ दिखता है। तो इस तरह से ये प्लेटफॉर्म से जो बिल्ड होते जा रहे हैं। बटनपूरसारख्या एक लातूरमधल्या गावामध्ये ज्या ठिकाणी जातीपातीचं राजकारण होतं, तिकडे वाचनालयासाठी मोठ्या ज्या जातीच्या लोकांना आहेत त्यांना वाचनालय उपलब्ध होतं, पण जे बाकीचे युवक आहेत त्यांना उपलब्ध नव्हतं. तर त्या ठिकाणी ते वाचनालय उपलब्ध करून द्यायचं काम अनुभव शिक्षा केंद्राच्या युवकांनी केलं. तर आमच्या समाजातल्या मुलांची एक समस्या होती वाचनालयाची. आम्हाला वाचनालय हवं होतं. आमच्या गावात सार्वजनिक वाचनालय असूनसुद्धा आम्हाला त्याचा काही फायदा होत नव्हता. आम्ही जेव्हा पुस्तकं मागायला जायचं तेव्हा जातीय कारण म्हणा किंवा त्यांच्या वैयक्तिक विषयावरून ते आज या किंवा उद्या या, वेळ नाही म्हणायचे. आता इथे जे काही विद्यार्थी आहेत त्यांनी शाळा झाल्यानंतर सुद्धा उगं बाहेर काहीतरी गैरीपणा म्हणा काहीतरी करत फिरायचे. नंतर आम्हाला अनुभव शिक्षा केंद्राच्या वतीनं वाचनकट्टा प्राप्त झाल्यावर तेच 1-1.5-2 तास इथे येऊन वाचन करत बसणे किंवा आपला काही अभ्यास करत बसणे हे करू लागले. जिंदाबाद। मेरा नाम सिद्धार्थ सिंह है और मैं वलईपाड़ा बस्ती का एक यूथ हूँ जो अनुभव शिक्षा केंद्र और झुंझार युवा परिषद से जुड़ा हुआ हूँ। मेरी बस्ती में काफ़ी समस्याएं थी जिनको लेकर हम काम कर रहे थे। उनमें से एक समस्या ये थी कि हमारे यहाँ पे बसों की कमी थी। बस संतोष भवन से नालासपारा स्टेशन तक जाने के लिए हमारे पास जो पब्लिक ट्रांसपोर्ट है वो बहुत ही ख़राब है। तो उसके लिए हमने एक रिसर्च किया, उसमें जो भी चीज़ें निकल कर आई उनको ले जाकर हमने ट्रांसपोर्ट विभाग के अथॉरिटी को दिया और उन्होंने आश्वासन दिया कि इस पे हम काम करेंगे और जो भी समस्या आ रही है जो कि बसों की कमी है। कुछ दिनों बाद उन्होंने उस पर काम किया। बसेस की फ्रीक्वेंसी बढ़ी और टाइमिंग में भी चेंजेस हुए, बोर्ड्स लगे। तो इस तरीके की समस्या मतलब हमने थोड़ी हद तक हमने कोशिश की और वो पूरी भी हुई और भी आगे काम चालू है। हमारा संघर्ष जारी है और इसी तरीके की बस्ती में और भी समस्याएँ हैं जिन्हें हम बस्ती के लोग मिलकर और अनुभव शिक्षा मिलकर आगे उसको हैंडल कर रहे हैं और उस पर भी काम करने की कोशिश कर रहे हैं। तर YLBC म्हणजे यूथ लीडरशिप बिल्डिंग कोर्स हा सर्वात ह्या कार्यक्रमाचा पूर्ण गाभा आहे. ह्या गाभामध्ये हा 10 दिवसाचा सलग कार्यक्रम राबवला जातो आणि त्यामध्ये महाराष्ट्रातले 35 युवक युवती ह्याच्यामध्ये निवडले जातात आणि ते युवक युवती हा 10 दिवसाचा अभ्यासक्रम पूर्ण करतात आणि त्याच्यामध्ये शासन प्रशासन कसं जाणायचं, आपल्या गावातले, आपल्या शहरातले, आपल्या कॉलेज पातळीवरचे, आपल्या BMCच्या पातळीवरचे प्रश्न कसे उठवावेत आणि ते कसे घेऊन जावेत ह्याबद्दल ते चिंतन करतात. ते त्याला प्रात्यक्षिक म्हणून 1 वर्षाची पूर्ण एक प्रक्रिया करतात, एक कृती कार्यक्रम तयार करतात, ज्या कृती कार्यक्रमातून ते स्वतःला पण सिद्ध करायचा प्रयत्न करतात. नमस्कार, मी सोपान दिलीपराव शिरशी. माझं गाव हेळम, तालुका देवणी, जिल्हा लातूर. मी सध्या ग्रामपंचायत कार्यालय हेळमचा उपसरपंच आहे. आपल्या गावच्या ग्रामपंचायतीमध्ये सहभाग घ्यावा आणि आपण निवडणूक लढवावी इच्छा ही पहिल्यापासूनच होती. पण ग्रामपंचायत काय असते किंवा स्थानिक स्वराज्य संस्था काय असतात याची सखोल मला माहिती नव्हती. आम्ही नाशिकला YLBCचा कोर्स पूर्ण केला. या कोर्समध्ये 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती स्थानिक स्वराज्य संस्थेची 15व्या किंवा 14व्या 16व्या तारखेमध्ये जी कामं असतात ती कामं कशी करायची आणि यूथ संघटन कौशल्य कसे करायचे याविषयी सर्व मार्गदर्शन केले आणि याच मार्गदर्शनामुळं मी आज हेळम ग्रामपंचायतीचा उपसरपंच आहे. माझं नाव पूजा जाधव. मी मूळ रहिवाशी टाकळी खुर्द इथली आहे. तसेच मी ASKशी मागील 3 वर्षापासून जुडलेली आहे. माझा ASKच्या जुळण्याआधीचा अनुभव असा की शिक्षणाबद्दल बंधन होते, कारण मला भाऊ आणि बाबा नसल्यामुळे समाजातील लोक माझ्या आईला म्हणत होते की मुलगी आहे, शिकून काय करणार, पुन्हा बाबा नाही आहे, भाऊ नाही आहे, तिच्यावर लक्ष वगैरे कोण ठेवणार. तर घरचे तर बंधन नव्हते पण नातेवाईकाचे खूप बंधन होते. त्याच्यामुळं माझ्यामध्ये एक स्वतः आत्मविश्वास होता आणि त्याच्यामुळे मी माझ्या घरच्यांची आणि माझ्या समाजाची मानसिकता ही
बदलून ठेवली आहे. मी सुदाम पेडेकर, गाव सोनोशी, तालुका इगतपुरी. आमचं गाव इगतपुरी तालुक्यात आहे आणि आमच्या आजूबाजूला भरपूर अशी पर्यटन क्षेत्र आहेत. परंतु आमच्या गावात पाणी प्रश्न असेल, आरोग्य असेल, शिक्षण असेल, या मूलभूत गरजांपासून आजही आमचं गाव वंचितच आहे. परंतु आमचं अनुभव शिक्षा केंद्रासोबत ओळख झाल्यानंतर आम्ही ते प्रश्न सोडवण्यासाठी आता प्रयत्न करत आहोत. आम्ही तरुण जे गावातल्या प्रश्नांवर काम करत होतो, आमचे प्रश्न जी ज्येष्ठ मंडळी होती पंचायतमध्ये असेल, ते लोक ऐकत नव्हते. लोकांना उडवाउडवीचे उत्तरं द्यायचे. तर मग आम्ही तरुणांनी बैठक घेऊन असं ठरवलं की आपल्यातलाच माणूस त्या जागेवर ग्रामपंचायतमध्ये असेल तर तो आपले प्रश्न सोडू शकतो. त्यासाठी आमच्या गावात सगळ्यांच्या बहुमताने आम्ही तरुणांनी आणि गावातील काही लोकांचा विचार घेऊन बिनविरोध निवड करून आपल्यातला माणूस पदावर दिला आणि त्यामुळे आमचा माणूस त्या पदावर गेल्यामुळे तेथील जो होणारा भ्रष्टाचार आहे तो पूर्णपणे थांबला. रेशनचा जो मुद्दा होता की आमच्याकडे रेशन भेटायचं परंतु पावती भेटत नव्हती, तर प्रत्येक माणसामागे किती रेशन भेटते तेच आम्हाला माहीत नव्हतं. आम्ही त्यासाठी प्रश्न केले, तेव्हा आम्हाला पावती पण भेटायला लागली. आणि आत्ता काम करताना सरपंच असतील, सदस्य असतील, ते आम्हाला विचारूनच आणि विश्वासात घेऊनच कामं करतात. पर्यावरण, आपल्याला जर पर्यावरणाचा समतोल ठेवायचा असेल तर आपल्याला पुढे यावं लागेल. परंतु आज कोकणामध्ये ज्या प्रकारचे विनाशकारी प्रकल्प येत आहेत त्यांना युवक तिकडे विरोध करत आहेत. आज विदर्भापासून जो मोठा महामार्ग झाला त्याच्यामध्ये असंख्य झाडं तोडली गेली, तर त्याला तिकडे विरोध होत आहे. वृक्षारोपणासारखे जे कार्यक्रम आहेत ते राबवले जात आहेत. अजून जे रिसायकलचे प्रकल्प आहेत ते कसे आपण आणू शकतो आणि पर्यावरणाचा ऱ्हास थांबवू शकतो, हा एक प्रयत्न युवकांकडून होत चालला आहे. अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध होऊन देखील रिफायनरीसारखे प्रकल्प जे विनाशकारी प्रकल्प आहेत, ज्याचं जैवविविधतेला नुकसान होणार आहे, असे प्रकल्प देखील तिथे येण्याचा घाट घातला होता. यामध्ये पर्यावरणीय समस्यांवरती ज्या संस्था काम करतात त्यांच्यासोबत मिळून आम्ही त्या प्रकल्पाला विरोध केला. चांदा ते बांधा योजना अशी जी म्हटली जाते त्याप्रमाणे आम्ही बांध्यापासून ते चांद्यापर्यंत काम करण्याचा प्रयत्न केला. हा लढा कायम चालू ठेवला आणि त्यामुळेच आज आम्ही ते मुंबईपर्यंत पोचलेलो आणि ते शासन दरबारी सुद्धा याची दखल पूर्णपणे घेतलेली आहे. आणि हा जो लढा आहे, ज्यावेळी पर्यावरणावरती असे विघटक प्रकल्प लादले जातील त्यावेळी अनुभव शिक्षा केंद्रामार्फत आम्ही त्याचा हा लढा असाच चालू ठेवू आणि त्याचं समर्थन करू. आपण विदर्भामधील वाशिम जिल्ह्यातील पारवा या गावामध्ये आलेलो आहोत. आपण बघितलं या ठिकाणची जमीन ही फार डोंगराळ असल्यामुळे या जमिनीमध्ये मातीचं प्रमाण फार कमी आहे. आपण शेतीमध्ये कालव्यातला अथवा धरणामधला जर गाळ टाकला तर जमिनीतील सुपीकता आणि जमिनीची क्षार क्षमता वाढेल. अनुभव शिक्षा केंद्र मार्फत अकोला येथे एक शेतीविषयक क्लायमेट चेंज बाबत एक थोडं प्रशिक्षण झालं होतं. मी माझ्या शेतामध्ये सुद्धा जैविक पद्धतीने शेती केली आणि आपण प्रत्यक्ष पाहू शकता की या ठिकाणी हे टोमॅटो एवढ्या मोठ्या पावसामध्ये सुद्धा वातावरण खराब असताना सुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं आपण बघू शकता की भरपूर प्रमाणात या ठिकाणी माल आलेला आहे. यामध्ये युवकांचे जे पार्टिसिपेशन आहे ते वेगवेगळ्या पद्धतीचे आहे. अगदी बॅनर लावण्यापासून ते स्टेजवर भाषण देणारे सर्व हे युवक एका पद्धतीने एकच आहेत. त्यासोबतच वेगवेगळ्या ठिकाणी जे रोजगार प्राप्त करत आहेत, जे युवक काम करत आहेत, तर आपल्या संघटनेसोबत ह्या सगळ्या ठिकाणी श्रमप्रतिष्ठा कशी मिळू शकेल, तर तो एक प्रयत्न आहे. नमस्कार, मी दत्ता बिरादार, अनुभव कट्टा, लातूर जिल्हा. मागं जून जुलै महिन्यामध्ये पेरणी झाली. त्या पेरणीमध्ये आम्ही शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. त्या पीक विम्याच्या किचकट अटीमुळं बऱ्याच शेतकऱ्याला गेल्या 2 वर्षापासून पीक विमा भेटत नाही. त्या अनुषंगानं आम्ही आमच्या अनुभव कट्ट्यातल्या युवकांनी असं ठरवलं की नेमकं का कारण आहे. मग आम्हाला असं कळलं की तिथं 72 तासाच्या आत शेतामध्ये जाऊन त्याची तक्रार केली पाहिजे. मग आम्ही सगळ्या युवकांनी मिळून सर्व शेतकऱ्याच्या शेतात जाऊन 72 तासाच्या आत तक्रार करायची होती. सगळ्याची तक्रार केली. त्यामुळं सर्व शेतकऱ्याला आमच्या सगळ्यांना विमा भेटला. त्याचनंतर अतिवृष्टी झाली. त्या अतिवृष्टीचे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्यामुळं शासकीय अधिकारी सर्वे करण्यासाठी गावात आले, परंतु ते काही मोजक्याच लोकांचे सर्वे करत असल्यामुळं आमच्या अनुभव कट्ट्याच्या युवकांनी जाऊन
त्यांना जाब विचारला, त्यांना प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर घेऊन जाऊन प्रत्येक शेतकऱ्याचा सर्वे करून त्यांना शासनाची मदत मिळवून दिली. त्याचनंतर आमच्या अनुभव कट्ट्याचे युवक पर्यावरण मित्रमंडळ हे 2 आमचे गट आहेत. त्याचबरोबर पर्यावरण जपण्याचं काम आम्ही अनुभव कट्ट्याच्या वतीनं करतो. सोशल मीडियाच्या या जगामध्ये आपल्याला जसं दाखवलं जात आहे तसंच दिसतं, परंतु आपण बघितलं आहे की भारतासारख्या एवढ्या मोठ्या देशामध्ये युवकांनी हा देश घडवला तर हा देश कुठच्या कुठे जाईल. आज युवक हा रोजगारीच्या आळोख्यामध्ये अडकलेला आहे. आज वेगवेगळे प्रश्न त्याच्या समोर येत आहेत. आज मानसिक आरोग्य हा खूप मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे. मीटू आईडी ये 2021 में कोविड में शुरू हुआ था एंड कोविड में हमें इसलिए शुरू किया था कि हमको ये एहसास हुआ कि मेंटल वेलबींग की बहुत कमी है एंड इमोशनल वेलबींग की बहुत कमी है. तो उसको वो इशू को एड्रेस करने के लिए हमने ये प्रोसेस शुरू किया था, जहाँ पर संडेज फॉर सेल्फ रिफ्लेक्शन ये थीम के अंडर हम 3 महीने का ये कोर्स है मीटू आईडी, जहाँ पर हम हर संडे को मिलते हैं. हमें रियलाइज़ हुआ कि जो लैक ऑफ इमोशनल वेलबींग है ये सिर्फ कोविड तक सीमित नहीं है, ये कोविड के पहले भी था, शायद ये कोविड में ज़्यादा विजिबल होकर दिखा एंड हमने ये 2022 में भी कंटिन्यू किया एंड आज 2023 में भी हमारे जो प्रोग्राम मीटू आईडी वो कंटिन्यू हो रहा है. ये हम इसलिए कर पाए कि अनुभव शिक्षा केंद्र में हमें वो स्पेस मिला इनोवेशन के लिए और एक्सपेरिमेंटेशन के लिए. अनुभव शिक्षा केंद्रातून अजूनपर्यंत असे असंख्य युवक गेलेत की जे गव्हर्नन्ससोबत काम करतात. तर ही युवकांसाठी तयार केलेली प्रक्रिया आणि ही युवक पुढे चालवत आहेत. मागच्या 3 कोविड नंतरच्या काळामध्ये त्या अनुभव शिक्षा केंद्राची एक पुनर्बांधणी करण्यात आली. या पुनर्बांधणीमध्ये आजवर 5,500 युवक ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आहेत. अनुभव शिक्षा केंद्राच्या जी मेन फळी आहे, जी मेन फळी ही प्रक्रिया पूर्ण लीड करते वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये. त्यामध्ये 2,734 युवक आज ह्या प्रक्रियेला सांभाळत आहेत. ती नेतृत्वाची जी फळी आहे ती तयार होत राहील आणि त्यातून एक सेकंड लिडरशिप, त्यातून थर्ड लिडरशिप ही तयार होत राहील आणि ही प्रक्रिया निरंतर चालेल. म्हणून अनुभव शिक्षा केंद्र हे एक वेगळं अस्तित्व आहे.